शिवण क्लाससाठी आपल्याला एक टेप लागणार आहे, एक पेन, चॉक, ही पट्टी, सुई, दोरा, एक पेपरसाठी कात्री, कपड्यासाठी आणि वही लिहिण्यासाठी। आज तुम्हाला मी पेटीकोटचे माप सांगते। आपल्याकडे आता मापाला पेटीकोट नाही म्हणून आपण अंदाजे 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी पेटीकोट करतोय। आता अंदाजे आपण उंची 9 धरू, 1 इंच शिवण्यासाठी 10। ही झाली सरळ उंची। पेपरची 2 पदरी घडी घ्यायची, घडी आपल्या बाजूला येऊ द्या। ही छाती, छाती आपण अंदाजे आता 6 धरू, 1 इंच मिक्स शिवण्यासाठी 7। हा चौकोन करून घेऊ। शोल्डर, छोटे मुलगी 2 ते 3 वर्षापर्यंत 1.5 इंच शोल्डर घ्यायचं। शोल्डर पट्टी 2.5 इंच। गळा हा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, 3 पण घेऊ शकता, 4 पण। आपण आता 4 घेऊ। हा चौकोन करायचा, याला गळ्याचा आकार द्यायचा। मुंडा, मुंडा आता आपण अंदाजे 3.5 आहे असं समजू आणि अर्धा इंच शिवण्यासाठी मिक्स करू। हा झाला मुंड्याचा। हा आपण चौकोन करून घेऊ। इथून पाऊण इंच आतमध्ये घ्यायचं आणि हा मुंड्याचा आकार। हा झाला गळा, हा झाला मुंडा। हा कमरदाब अर्धा इंच। ही घेतली आपण उंची, इथून इथं छाती, हे शोल्डर, शोल्डर पट्टी, हा गळा, हा मुंडा, अर्धा इंच कमरदाब। हा झाला वरचा बॉडीचा भाग। आता घेर, घेरला 4 पदर घडी घ्यायची। मी इथं 2 घेतले, कपड्यावर घेताना तुम्ही 4 पदर घ्या। ही घेर उंची आपण 11 धरू, घेर उंची 11। घेर रुंदी, रुंदी पण 11च। उंची आणि रुंदी हे चौकोन करायचं। ही घेर उंची, हे घेर, इथून इथं घेर रुंदी, हे दोन्ही उंची झालं। आता कटिंग करा। हे बघा, हे इथं अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। हा गळा, तुम्ही पाठीमागचा पण कमी जास्त गळा करू शकता अजून। हे पेपर 2 भाग काढले, कपड्यावर 4 काढायचे। हे वरचं बॉडीचा भाग झाला। घेर, ह्याचे पण डबल काढायचं। हे 2 पदर आहे, तुम्ही कपडा 4 पदर घ्यायचा। त्याला अशा चुना येणार। हा झाला पेपर कटिंग। आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कपड्यावर कसं कट करायचं ते सांगते। हे पेपर कटिंग झालं।